लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आपण नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मतदारसंघात विकासाचा अजेंडा राबवणार असल्याची माहिती माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी खेडकर म्हणाले की राज्यात मराठा ओबीसी वाद अजूनही कमी झाला नसून पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांना देखील आजही मराठा समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे। आमच्या पार्टीने राज्यात 18 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत। या मतदारसंघात ओबीसींची संख्या लक्षणीय असताना देखील दोन्ही प्रमुख पक्षांनी मराठा समाजाच्या नेत्यांनाच उमेदवारी दिली आहे। माझी उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला असला तरीही उर्वरित वेळेत आपण प्रचार पूर्ण करू। वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात आपल्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा याविषयी सकारात्मक चर्चा सुरू असून वंचित बहुजन आघाडी मला निश्चित पाठिंबा देईल। प्रकाश शेंडगे, महादेव जानकर या ओबीसी उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला असून नाशिकमध्ये जर भुजबळ यांना उमेदवारी मिळाली तर त्या ठिकाणी देखील वंचित भुजबळ यांना पाठिंबा देऊ शकते। ओबीसी समाजाचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य असून मतदारसंघात ठिकठिकाणी MIDC उभारून बेरोजगारीच्या हाताला काम देण्याचा आपला मानस आहे। या मतदारसंघात पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे जलसंधारणाच्या विविध योजना आपण राबवणार आहोत। जे सध्या आपले प्रमुख विरोधी आहेत त्यांना आपण आपला प्रतिस्पर्धी मानत नसून त्यांच्या समोर बसून कधीही चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे खेडकर यांनी सांगितले आहे। दिलीप खेडकर अहमदनगर दक्षिण लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे। मागील ओबीसी आणि ओबीसी इतर मराठा समाज यांच्यामध्ये जो काही संघर्ष निर्माण झालेला आहे आणि या संघर्षामधून ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि या पक्षामार्फतच फक्त ओबीसीचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून संपूर्ण महाराष्ट्रामधून या पक्षामार्फत निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि या उमेदवारापैकी मी एक अहमदनगर दक्षिणचा या ठिकाणी उमेदवार आहे। आणि आपल्या माध्यमातून माझं सर्व जनतेला आव्हान आहे की ओबीसीची बाजू घेण्यासाठी किंवा ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसीचा सेपरेट असा पक्ष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांचे या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण ओबीसी जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्यासाठीच फक्त हे ओबीसी उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि याचा निश्चितच जे तुमच्या बाजूने उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत किंवा तुमची बाजू पुढं लोकसभेमध्ये मांडणार आहेत तर त्यांनाच आपण भरघोस मतदान करावं आणि आपले उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यावेत आणि एकच पर्व ओबीसी सर्व हा जो काही आपण नारा दिलेला आहे त्या नाऱ्यानुसार आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या ओबीसीच्या उमेदवाराला भरभरून त्या ठिकाणी मतदान करावं आणि निवडून द्यावं असे मी सर्वांना या ठिकाणी आपल्या मार्फत आवाहन करतो। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।